राहुल गांधींच्या जीवाला मोठा धोका. शत्रूंची संख्या वाढत चालली आहे. का जीव घेऊ इच्छितात भाजपवाले? का राहुल गांधी सगळ्यांच्या डोळ्यात खटकून राहिले? तर चला जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बाबा न्यूजमध्ये. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या जीवाला असलेला धोका वाढत चालला आहे, कारण भाजपचे नेते आणि भाजपच्या सहयोगी पक्षाचे नेते राहुल गांधी विरोधात उत्तेजनक बोलत आहेत. ही विधान कोणत्याही साध्या ट्रोल किंवा कॉलेजच्या कोणा व्यक्तीने केलेले नाहीत, तर माजी आमदार, सध्याचे आमदार, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि अगदी नरेंद्र मोदीच्या सरकारमधील मंत्र्याकडून करण्यात आलेली आहे. या विधानामध्ये राहुल गांधीची तुलना श्रीमती इंदिरा गांधीच्या शेवटासारखी केली जात आहे किंवा त्यांना देशातील पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी म्हटले जात आहे. त्यांची जीभ कापणाऱ्यावर लाखो रुपयाचे बक्षीस जाहीर केले जात आहे. या विधानांचा तपास घेण्याआधी आपण थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ. राहुल गांधी काही दिवसापूर्वी अमेरिकेला गेले होते. तिथे त्यांनी विद्यापीठातून भाषण दिले आणि पत्रकारांशी संवाद साधला. राहुल गांधीच्या अमेरिकेत केलेल्या भाषणाचे काही भाग तुकड्या तुकड्यांनी अशा प्रकारे व्हायरल केले गेले की जणू ते आरक्षण संपविण्याच्या गोष्टी करत आहेत किंवा शिखांच्या गुरुद्वारात प्रवेश होऊ नये असे म्हणत आहेत. या खोट्या आणि फेरफार केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पार्टी आणि तिचे समर्थक राहुल गांधीच्या विरोधात उतरले आहेत. यानंतर राहुल गांधी विरोधात सुरू असलेल्या टीकेचे पहिले विधान दिल्लीतील 3 वेळा आमदार राहिलेला तरविंदर सिंग मारवा यांनी केले. त्यांनी म्हटले की राहुल गांधीचा शेवट इंदिरा गांधीसारखा होईल. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, पण या भाजप नेत्याने राहुल गांधीची हत्या होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पुढील विधान मोदी सरकारमधील मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे आहे. बिट्टू यांनी राहुल गांधींना देशातील पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी म्हटले आहे आणि त्यांना पकडण्यासाठी बक्षीस घोषित करण्याची मागणी केली आहे. रवनीत सिंग बिट्टू यांच्या विधानानंतर आणखीन 2 धोकादायक विधान करण्यात आली आहेत, ज्यामुळे राहुल गांधीच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामध्ये एक विधान उत्तर प्रदेशमधील मंत्री रघुराज सिंग यांनी केले आहे. त्यांनी राहुल गांधी विरोधात आग ओकत असताना त्यांना पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी म्हटले आहे. चौथे विधान महाराष्ट्रातील शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे आहे. त्यांनी राहुल गांधीची जीभ कापल्यास 11 लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. या विधानानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याच्या हत्या करण्यासाठी खुलेपणाने लोकांना उत्तेजित केले जात आहे. सरकार आणि त्यांच्या एजन्सी मात्र यावर काहीही कारवाई करत नाही. लोक बोलत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, त्यांचे संपूर्ण सरकार आणि एजन्सी सर्वजण शांत आहेत. उद्या एखादा वेडा माणूस या वक्तव्यामुळे भडकून राहुल गांधीवर हल्ला केला तर त्यासाठी जबाबदार कोण असेल? सरकारमधील लोक या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तयार नाहीत आणि ज्यांच्यावर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पत्रकार परिषदेत विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार देतात. उलट ते असे म्हणतात की मी ठामपणे याचे उत्तर देणार नाही. तर चला ऐका की अमित शहा राहुल गांधीबद्दल दिलेल्या या वक्तव्याच्या विचारलेल्या प्रश्नावर काय म्हणतात. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू जी ने प्रतिपक्ष के नेता राहुल गांधी को आतंक। आप पॉलिटिकल सवाल की दिशा में न जाइए, मैं दृढ़ता से नहीं जवाब दूंगा। बार बार कहना पड़े अच्छा नहीं लगता है। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू जी ने प्रतिपक्ष के नेता राहुल गांधी को आतंक। आप पॉलिटिकल सवाल की दिशा में न जाइए, मैं दृढ़ता से नहीं जवाब दूंगा। बार बार कहना पड़े अच्छा नहीं लगता। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या धमक्या दिल्या आहेत. त्यांनी राजकीय प्रश्नावर जाऊ नये, मी ठामपणे उत्तर देणार नाही असं वारंवार सांगणे चांगले वाटत नाही असे ते म्हणाले. तर तुम्ही ऐकलेत की अमित शहा थेट विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. तेच अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, ज्यांच्यावर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे, विरोधी पक्ष नेत्यांना दिल्या जात असलेल्या धमक्यांना उत्तर देऊ इच्छित नाहीत. पण दरम्यान काँग्रेसने हा मुद्दा उचलला आहे आणि देशभरात याबद्दल निदर्शने केली जात आहेत. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे पहिली तक्रार दाखल करण्यात आली. तिथे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी पोलीस ठाण्यात गेले आणि जमिनीवर बसून आंदोलन केले. ते आंदोलनावरून उठले नाहीत जोपर्यंत महाराष्ट्राचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर एक FIR नोंदविली जात नाही. याशिवाय मंगळवारी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
जितू पटवारी यांनी देखील भोपाळमध्ये या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी यावर कारवाई केली आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी दिल्लीमध्ये या प्रकरणात त्यांनी राहुल गांधीच्या धमक्या दिल्या त्याच्या विरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी यावर कारवाई केली आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी दिल्लीमध्ये या प्रकरणात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अजय माकन काय म्हणाले ते ऐका. हम लोगों ने एनेक्सेस दिए हैं और 4 लोगों के खिलाफ में, जैसे मैंने कहा कि दिल्ली के अंदर एक उनके पूर्व दिल्ली के जो विधायक हैं, भारतीय जनता पार्टी के नेता, शिवसेना के जो महाराष्ट्र के विधायक हैं जो भारतीय जनता पार्टी के समर्थक हैं, उनके बारे में, केंद्र सरकार के अंदर पंजाब से पहले और अब राजस्थान से आए हुए सांसद मंत्री हैं उनके बारे में, और एक यूपी से मिनिस्टर हैं जिन्होंने परसों उन्होंने भी राहुल जी के खिलाफ में बोला है. ये चारों के खिलाफ में हम लोगों ने बाय नेम हमने कहा है कि इनके खिलाफ में FIR होगी. लोकाविरुद्ध तक्रार केली आहे, ज्यामध्ये दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार, शिवसेनेचे महाराष्ट्रातील आमदार, तसेच पंजाबमधून केंद्रात असलेले मंत्री आणि उत्तर प्रदेशमधील मंत्री यांनी राहुल गांधी विरोधात वक्तव्य केली आहेत. आम्ही या चौघाविरुद्ध नावानिशी तक्रार दाखल केली आहे. आम्ही आधी सांगितले की राहुल गांधींना मिळणाऱ्या धमक्याबद्दल काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी गंभीर आक्षेप नोंदविला आहे. से मारने की धमकी सुनकर चुप रहना नामुमकिन है, क्योंकि मुझे भाजपाइयों पर रत्ती भर भरोसा नहीं है. इसीलिए वक्त है डटकर इनका सामना करने का, क्योंकि इनका जो इतिहास है वो बहुत काला, बहुत घृणित है. ये वही लोग हैं जिनकी RSS ने महात्मा गांधी की हत्या करवाई थी. ये वही लोग हैं जो हर साल महात्मा का पुतला बनवाते हैं, उस पर गोलियां चलाते हैं. ये वही लोग हैं जो सुबह से शाम तक इसी फिराक में घुमा करते हैं कि कहां पर नफरत फैलाएं, कहां पर हिंसा भड़काएं. और इन सबको नरेंद्र मोदी की मौन स्वीकृति, और स्वीकृति हो क्यों ना, नरेंद्र मोदी भी तो RSS की नफरत की उसी पाठशाला से निकले हैं. ये जो अपराधियों का झुंड है, ये सुबह से शाम तक इसी फिराक में घूमा करता है कि कहां पर 2 समुदायों को टकराया जाए, कहां पर उनमें वैमनस्य फैलाया जाए, कहां पे दंगे भड़काए जाए, कहां पर नफरत की आग फैलाई जाए. तो ये जो बीजेपी के गुर्गे भौंक रहे हैं, ये ऐसे ही नहीं भौंक रहे हैं. ये अझेल कायर असल में डरे हुए हैं, क्योंकि राहुल गांधी ने इनके असली चेहरों को बेनकाब कर दिया है. क्योंकि राहुल गांधी ने हर जन विरोधी इनके कानून के सामने चट्टान बन के खड़े होने का मन बना लिया है. क्योंकि राहुल गांधी ने इनके सियासी मंसूबों पर पानी फेर दिया है. लेकिन अरे कायर लीचड़ों, राहुल गांधी को तुम्हारी इन टुच्ची हरकतों और शब्दों से लेश मात्र भी फर्क नहीं पड़ता है. तुम तिलचट्टे जैसी अपनी बातें कहते रहो, लेकिन एक बात याद रखना, राहुल गांधी में शेर का कलेजा है. कभी आजमाना तो आ जाना, नतमस्तक होकर जाओगे. पर एक बात और याद रखना, ये देश चुप नहीं रहेगा, ये देश मूक दर्शक नहीं रहेगा. तो नरेंद्र मोदी जी, अपने पालतू जानवरों को काबू में कीजिए. इस बार आप गलत आग भड़का रहे हैं, क्योंकि आप नहीं रहिएगा, हम नहीं रहेंगे, ये देश रहेगा. और आपकी नफरत और हिंसा को हम कतई सफल नहीं होने देंगे. आप जब जब नफरत और हिंसा की आग भड़काइएगा, हम मोहब्बत के ठंडे पानी से उसे बुझाएंगे. क्योंकि इस देश में मोहब्बत का लीडर तो एक ही है, और वो राहुल गांधी है. राहुल गांधींनी त्यांच्या जनविरोधी कायद्यासमोर चट्टान बनून उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींनी त्यांच्या राजकीय योजनावर पाणी फिरवलं आहे. परंतु तुम्ही राहुल गांधींना अशा चिथावणीखोर कृती आणि शब्दामुळे अजिबात घाबरू शकणार नाही. राहुल गांधींच्या धैर्याला तोड नाही. त्यांनी देशासाठी मोठं धैर्य दाखवलं आहे. या देशाला नफरतचा थारा मिळणार नाही आणि हे देश कधीही चूप राहणार नाही. शेवटी राहुल गांधींच्या धैर्याचा उल्लेख करत सुप्रिया श्रीनेत यांनी प्रसिद्ध कवी वसीम बरेली यांच्या काही ओळी सांगितल्या. उडणाऱ्यांना उडण्यावर वेळ भारी आहे, परंतु यावेळी पंखापेक्षा हौसले आहे अधिक महत्त्वाचे आहे. मी एक थेंब आहे, पण मी वादळाशी लढतोय. माझं रक्षण करणे समुद्राची जबाबदारी आहे. प्रार्थना करा की माझं धैर्य कायम राहील, कारण एक दिवा अनेक वादळावर भारी असतो. या प्रार्थनेचा आजचा व्हिडिओची सांगता करतो. धन्यवाद.